मी परभणीच्या एका कार्यक्रमावर आलो होते. तिथे घरकुलाची परिषद घेतली. किती लोकांना घरं नाही आहे, घर नसलेले लोक कसे राहतात, त्यांच्यासाठी घटनेनं दिलेला अधिकार आम्हाला भेटते का त्याची सुरुवात आम्ही करतो आहे. आणि पूर्णाला आणि नांदेडला आम्ही आता कुठलं गाव आहे ती नामसाला आम्ही जातो आहे. तर तिथून पटाचं एक उद्घाटन करतो. आणि दुपारी आमचं पूर्णाला एक घरकुल परिषद आहे. 75 वर्ष झाली. काही लोकांना जागा नाही आहे, जागा आहे तर घर नाही, आणि लोकांना दोनही नाही, जागा आहे नाही घर नाही. तुमचे कॅमेरे तिकडे जात नाही, कधी दाखवले नाही का माझ्या तालुक्यात किती लोकांना घर नाही, कसे राहतात, कसे जगतात, काय त्यांचा अधिकार नाही जगण्याचा. आमचं सरकार याच्यावर कधी बोलन, आमचे विरोधी पक्ष नेते कधी याच्यावर बोलन? तुमच्या कॅमेऱ्यामध्ये हे लोक कधी दिसन का? यांच्या वेदना कधी दिसणार आहे का? किती दिवस तुम्ही दाखवाल या जातीचा त्या धर्माचा? मुळात मूळ प्रश्न ही सगळ्या व्यवस्थेनं भरकटलेला आहे. गाडीतला ड्रायव्हरच चुकीचा नाही, इंजिन सहित गाडी बेकार. माणिकराव एक मंत्री म्हणून, कृषी मंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे मोठ्या आशेनं पाहत होतोय. परंतु ते सांगितलं का बच्चू माझ्याकडे काही जास्त नाही आहे, मी हा विषय मुख्यमंत्र्याकडे घेऊन जातोय. पण आम्ही कर्जमाफीच्या बाजूनं आमची मानसिकता आहे, कर्जमाफी झाली पाहिजे असं माणिकराव कृषी मंत्री पण म्हटलेले आहे. मग आता अडलं कुठे आहे? तारीख का दिली जात नाही? आणि आज याच्यामुळे जो काही अडचण झालेली आहे का तुम्ही कर्जमाफी केली नाही, त्याच्यामुळे लोकांनी कर्ज भरलं नाही, आणि कर्ज भरलं नाही त्याच्यामुळे व्याज माफी झाली नाही, आणि आता नवीन कर्ज शेतकऱ्याला भेटत नाही. मोठ्या अडचणीमध्ये तो आलेला आहे. मुळात काय झालं का तुम्ही घोषणा केली नसती तर त्यानं कर्ज भरलं असतं ना. आता काय झालं, कर्ज माफ होते म्हणून तो कर्जही भरत नाही आणि तुम्ही माफही करत नाही. अशा विचित्र अवस्थेमध्ये शेतकऱ्याला आणून ठेवलेला आहे. आणि आम्ही नक्की सांगतोय का आम्ही कर्जमाफी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. काही झालं तरी 72, काही झालं तरी, पण आम्ही कर्जमाफी घेऊ, मागत नाही, घेऊ. इथे भ्रष्टाचार हा शिष्टाचार केव्हा होतं? तो आपला असन तर शिष्टाचार आहे, आणि आपला नसन तर तो गुन्हेगार आहे. तो भाजपचा जर निघाला तर काय होणार त्याच्यावर? तो अधिकारी जर भाजपचा एखादा जवळचा माणूस निघाला, काही कारवाई होऊ शकते या देशामध्ये? फक्त छत्रपतीचं नाव घ्यायचं. तुम्ही एक सांगा का एसाजी कंकनं सांगितलं होतं का त्यांच्या मामावर, नातेकारांवर सजा सुनावल्या गेली होती, 2 हात कलंकराचे, आणि एसाजीनं शिवाजी महाराजांना सांगितलं का माझी या स्वराज्यात असणारी एकंदरीत मेहनत, एकंदरीत निष्ठा आणि मी केलेलं काम घेऊन त्यांना ते सजा माफ करा. पण छत्रपतीनं 2 पाय आधी तोडायला लावले, चौरंगा करायला लावला. कारण शिफारस ही या देशातली सगळ्यात मोठी कीड आहे. आणि इथं शिफारस जर असली तर तुम्ही 10 मर्डरही केले तर आंदोलन करा. तुम्ही सांगा मुंडे साहेबांना राजीनामा घ्यायला रस्त्यावर किती उतरावं लागलं, तुम्हाला किती डाव दाखवावं लागलं? इतके डाव तर मला वाटते देशातल्या पंतप्रधान तुम्ही दाखवलं नसेल. देशात आखरी शिफारस या देशातली कीड आहे. मला वाटतं त्याच्या फासावर चढवलं पाहिजे. 6 कोटी जर शेतकऱ्याचे, तुम्ही त्या जालन्याला 50 कोटी काढले तलाठ्यानं, मराठवाड्यात ऐकावं ते नवलच भेटतंय. अतिशय वाईट अवस्था आहे.